श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओवी क्रमांक 226। सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी। संतोष आणि विषाद हे फार महत्त्वाचे शब्द आहेत। संतोष म्हणजे सम्यक तोष, म्हणजे सर्व बाजूने समाधान, तृप्ती। ज्ञानेश्वर महाराज अगदी मार्मिक शब्द वापरतात। ते म्हणतात, सुख आलं काय किंवा दुःख आलं काय, माणसाच्या संतोषावर कोणताही परिणाम होऊ नये, तो एकसारखाच राहिला पाहिजे। संतोष ही एक वृत्ती आहे। आणि दुसरा शब्द त्यांनी वापरला आहे, विषाद। विषाद म्हणजे दुःखी, कष्टी होणे। एक गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवा, परमार्थामध्ये कष्टी होण्यासारखं, दुःखी होण्यासारखं काहीच नाही। आपल्याला मूळ आनंदाच्या वृत्ती प्राप्त करायच्या आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माणूस गंभीर पाहिजे, त्याने लाभ आणि हानी यांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देता कामा नये। या ओवीमध्ये ते सांगतायत, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे। ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे की सुख आलं म्हणून संतोष होऊ नये, आणि दुःख आलं म्हणून विषादही होऊ नये, आणि लाभालाभ किंवा लाभ झाला काय किंवा हानी झाली काय, त्यामुळे आपल्या संतोषाच्या वृत्तीवर कुठलाही परिणाम होऊ देऊ नये, आणि मनावरती त्याचा कुठलाही परिणाम होऊ देऊ नये। ओवी क्रमांक 227। येथ विजय पण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावेना। महाराज म्हणतायत की मी इथे विजयी होईन का हरेन, का अपयश येईल, का माझा देह या युद्धामध्ये पडेल, या गोष्टींची आधीच का चिंता करावी। कारण युद्धामध्ये नेमकं काय होईल हे कुणाला माहिती आहे, पण म्हणून अगोदरच त्याची चिंता करण्यामध्ये काय अर्थ आहे। पुढची ओवी, आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे। इथे महाराज म्हणतायत, आपण योग्य आणि स्वधर्माचं आचरण करावं। उचित म्हणजे योग्य, आणि स्वधर्माला रहाटता म्हणजे आचरण करता, जे पावे ते निवांता साहोनी जावे। आणि मग जे काही होईल, त्याचे जे काही परिणाम होतील, ते निवांतपणे, शांतपणे सहन करावे। पुढची ओवी 229 क्रमांक। ऐसिया मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुआ। ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपलं मन असं खंबीर करावं की मनाला कुठलाही दोष लागू नये, कुठल्याही स्वभावामध्ये फरक पडू नये, आणि काय होईल याचा विचार न करता
मनामध्ये कुठल्याही प्रकारची भ्रांती संभ्रम येऊ न देता आता आपण युद्ध करावं. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अर्जुना, मनाचा असा निश्चय कर आणि तू युद्ध कर, म्हणजे मग तुला कुठलेही दोष लागणार नाहीत. काळजी सोडून दे, भीती सोडून दे आणि जे काही होईल त्याला शांत मनाने तोंड दे. आता या सगळ्या ओव्यांचा आपल्या जीवनाच्या दृष्टीने विचार केला तर कसं होईल? कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे धक्के बसतात. आपल्याला मोठं संकट उभं राहतं. अशा वेळेला जिद्दीने आपण त्या संकटावर मात करून आयुष्यामध्ये उभं राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आपल्या जीवनामध्ये जे आघात होतात ते आघात आपण सहन करायला शिकलं पाहिजे आणि आघात सहन करून आपण जिद्दीने पुन्हा आपल्या जीवनाला सामोरं गेलं पाहिजे. हे आपल्याला शिकायचं. का? कारण जी काही परिस्थिती आलेली असते, जो काही आघात झालेला असतो, जे काही संकट आलेलं असतं, ते काही कायम टिकणारं नसतं, नाही का? आता परवाचंच उदाहरण घ्या. परवा एक मोठं प्रचंड वादळ आलं आणि त्याने आपली सगळी किनारपट्टी उद्ध्वस्त करून टाकली. पण म्हणून आपण कोलमडून जायचं का? आपण रडत बसायचं का? आपण नुकसान झालं म्हणून खचून जायचं का? कारण वादळ आलं आणि गेलं, पुन्हा ते राहील का? तसंच नाही. मग आता वादळानंतर जे काही उद्ध्वस्त झाले, जे काही शिल्लक राहिले, याचा आढावा घेऊन परिस्थितीशी मात करून आपण पुन्हा सावरायचे, स्वतःला सावरायचे आणि जिद्दीने उभं राहून पुन्हा आपला संसार थाटायचा आहे. ज्ञानेश्वरीतून आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत. परिस्थिती कायमची राहत नाही हे समजून घ्यायचं आहे. आपण आपला प्रपंच हा सुखासाठी करतो आणि प्रपंच करतो आहोत म्हणजे आपण काही कुणावर उपकार करत नाही. संत सांगतात की या संसारामध्ये सुख नाही, तरी पण आपण संसार करणं सोडत नाही, टाळत नाही. आणि संत सांगतात की भगवंताजवळच सुख आहे, परमार्थामध्ये सुख आहे, परंतु त्या वाटेला कोणी जात नाही. भगवंताची उपासना करण्यामध्ये सुख आहे, पण आपल्यापैकी बरेच लोक उपासना करायची म्हटलं की नाकं मुरडतात. भगवंताच्या दर्शनाला चला म्हटलं की त्यांना नकोसं वाटतं. महाराज म्हणतात, ही दृष्टी आपल्याला निर्माण करायची आहे. आणि एकदा का आपल्या मनामध्ये संतोष निर्माण झाला की मग सुख आलं काय आणि गेलं काय, दुःख आलं काय, गेलं काय, याची आपल्याला पर्वा राहणार नाही. आज जे सुख आहे ते उद्या दुःख आहे आणि आज जे दुःख आहे ते उद्या सुख आहे. नुकसान, स्तुती, निंदा, आजारपण या सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. परंतु हे जरी सगळं असलं तरी आपलं भगवंतावरचं अनुसंधान कमी होऊ द्यायचं नाही. आपलं नामस्मरण सतत चालू कसं राहील हे आपण पाहायचं. आणि मग आलं काय आणि गेलं काय, राहिलं काय, याचं आपल्याला सुखदुःख राहणार नाही. आणि हाच सांख्ययोग आहे. हा कठीण का? तर आपल्याला भगवंत आहेच
आणि या त्याच्या अस्तित्वाची जाणीव नाही, आणि म्हणून आपल्याला तो कठीण वाटतो. देव आहे असं आपण सर्वजणच म्हणतो, परंतु देव आहेच असं आपल्याला वाटत नाही. दुसरी गोष्ट, तोच आहे आणि त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही हेही आपल्याला वाटत नाही. आपल्याला पैसा जितका खरा वाटतो, आपले नातेवाईक जितके खरे वाटतात, आपलं घरदार जितकं खरं वाटतं, तितका तो भगवंत आहे असं आपल्याला वाटतच नाही. माझा रक्षण करणारा केवळ भगवंत आहे हे सुद्धा आपल्याला पटतच नाही. तो सर्व सत्ताधीश आहे असं आपल्याला वाटतच नाही. आणि तुझ्याशिवाय मला कुणाचा आधार नाही हेही आपल्याला वाटत नाही. आणि म्हणून परमार्थ म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टींची खात्री पटवून घेणं, आणि याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत हे आपल्याला मनाला पटवून घेणं, हाच परमार्थ आहे. देव आहेच याची खात्री पटली पाहिजे, तूच आहेस याची निश्चिती झाली पाहिजे, तुझ्याशिवाय मला अन्य कोणी नाही ही अनन्यता निर्माण झाली पाहिजे. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते घडवणारा तूच आहेस आणि माझं रक्षण करणाराही तूच आहेस, संकट आणणाराही तूच आहेस आणि संकट निवारण करणाराही तूच आहेस याची खात्री पटवून घेणं म्हणजेच परमार्थ. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यातून शिकायची आहे की आपण भगवंत हा प्रपंचासाठी हवा असं आपल्याला वाटतं, परंतु केवळ भगवंतासाठी मला भगवंत हवा असं आपल्याला वाटत नाही. आपण गोंदवल्याला जातो तो राम मिळावा म्हणून जात नाही, तर आपल्याला राम नावाचा गडी मिळावा, त्याने आपल्याला सगळी मदत करावी, आपली कामं करावी, आपला संसाराचा भार हलका करावा, रामाने आपल्याला सुख सोयी द्याव्या, समाधान द्यावं, शांती द्यावी, भरपूर पैसा द्यावा, संकट निवारण करावं, रामाने आपल्या आयुष्यातून आजारपण काढून टाकावं. या सगळ्या गोष्टीसाठी आपण साधन म्हणून भगवंताचा वापर करतो. खरी किंमत आपण प्रपंचाला देतो आणि भगवंत हा आपला सहाय्यक आहे असं आपण मानतो. परंतु भगवान सांख्ययोग सांगताना म्हणतात की भगवंताशिवाय अन्य काहीही नाही, आणि त्याची प्राप्ती करून घेणं याच्यासाठी प्रपंच हा साधन म्हणून वापरायचा. म्हणजे बघा, जे आपण करतो त्याच्या अगदी बरोबर उलट भगवंत सांगतात, आणि म्हणून हा सांख्ययोग आपल्याला अवघड वाटतो. हा आपल्याला साधत नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की आपण प्रपंचाला जेवढं महत्त्व देतो तेवढं महत्त्व भगवंताला देत नाही. एक संन्यासी होते, ते महाराजांबरोबर यात्रा करत निघाले होते. एकदा ते असेच फिरत फिरत झाशीला पोचले. तिथे त्या संन्याशाचा मुलगा राहत असे. आपल्या मुलाच्या घरी तो संन्यासी आणि महाराज 2-3 दिवस राहिले. नंतर सर्वांचा निरोप घेऊन ते बाहेर पडले. परंतु घरातून बाहेर पडता पडता मुलाला चक्कर आली, फीट आल्या आणि तो धाडदिशी खाली पडला.
आपल्या मुलाची ही अवस्था झालेली पाहून संन्याशाचे पाय थबकले आणि महाराज मात्र घरातून बाहेर पडले आणि ते 10-15 पावलं पुढे गेले आणि मागं वळून त्यांनी फक्त एवढंच विचारलं, संन्यासी बुवा, तुम्हाला नेमकं कोण हवंय? मी हवाय का मुलगा हवाय? यातलं वर्म काय आहे ते संन्याशाने ओळखलं आणि ताबडतोब तो संन्यासी घराबाहेर पडला आणि महाराजांबरोबर तो चालू लागला. पुन्हा मागे वळून त्याने पाहिलं नाही. असं आपल्याला करवेल का? आपण असं वागू का? शक्यच नाही. आणि म्हणून आपल्याला परमार्थ जमत नाही, ज्ञानमार्ग साधत नाही. कारण ज्ञानमार्ग प्राप्त होण्यासाठी असा सर्व संग परित्याग करावा लागतो, तीव्र वैराग्य धारण करावं लागतं. घरदार, माणसं, नातेवाईक, पैसा या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. प्रपंच हे साधन म्हणून वापरावं लागतं आणि भगवंताला प्राप्त करून घेणं, भगवंताला मिळवणं हे उद्दिष्ट ठेवावं लागतं. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी जमत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.